मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील पुन्हा एकदा सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता जमून आता बरेच दिवस उलटून गेल्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आमच्या खात्यावरती नेमका कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। लाडक्या बहिणींना वाटत होतं की नोव्हेंबर महिना सुरू झाला की आमच्या खात्यावरती लगेच नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होतील। मात्र नोव्हेंबर महिना देखील या ठिकाणी सुरू होऊन बरेच दिवस उलटून गेले असले तरी अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा झाले नाहीत। त्यामुळे आता नेमका नोव्हेंबर महिन्याचा या ठिकाणी 17वा हप्ता आमच्या खात्यावरती नेमका कधी जमा होणार असा प्रश्न देखील आता या ठिकाणी उपस्थित करण्यामध्ये आला आहे। आणि त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 हप्ते या ठिकाणी जमा होणार आहेत। नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता, म्हणजेच की या ठिकाणी 17व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये अशा पद्धतीने आता 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार। याबद्दलची लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे आणि याच बद्दलची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। जर तुम्ही देखील या ठिकाणी हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल, जर तुम्हाला देखील पैशांची अत्यंत गरज असेल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्याचबरोबर आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नवीन आणि या ठिकाणी म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर आता सरकारच्या माध्यमातून 16व्या हप्त्यानंतर काही नवीन नियम लागू करण्यामध्ये आले असून आता ज्या लाडक्या बहिणी नवीन नियमामध्ये बसतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि 18व्या हप्त्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। आता राज्य सरकारच्या माध्यमातून कोणते नवीन नियम लागू करण्यामध्ये आले आहेत ते देखील आपण बघणारच आहोत। म्हणजेच की कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे सविस्तर या ठिकाणी माहिती आपण बघणारच आहोत। आणि त्याचबरोबर तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती 17व्या आणि 18व्या हप्त्याचे पैसे नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी ई-KYC करण्याबद्दलची देखील एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। जर तुम्ही ई-KYC केली असेल किंवा ई-KYC केली नसेल तरी देखील तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर तुम्हाला देखील जर असं वाटत असेल की आमच्या खात्यावरती या ठिकाणी 17वा आणि 18वा हप्ता लवकर हा जमा व्हावा आणि आमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ हा चालूच राहावा, तर त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। कारण की आता लाडक्या बहिणींसाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे। आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर या ठिकाणी 17व्या हप्त्याच्या लाभासाठी किंवा या ठिकाणी 17व्या हप्त्यापासून इथून पुढच्या सर्वच हप्त्यांच्या लाभाकरिता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना काही कामे करण्याची या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे आणि ती कामे केली तरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी हप्ता हा जमा होणार आहे। आता बघा, जर तुम्हाला असं वाटत असेल की आमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ या ठिकाणी चालूच राहावा तर त्याकरिता तुम्हाला काही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे आणि सरकारने सांगितलेले कामे जर तुम्ही केली तरच तुम्हाला या ठिकाणी हप्ता मिळत राहील, तुमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ हा चालू राहील। आता सरकारने कोणते कामे करायला या ठिकाणी सांगितले आहेत, त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी कोणते नवीन नियम लागू करण्यामध्ये आले आहेत, त्याचबरोबर आता कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आणि तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नेमका 17वा हप्ता आणि 18वा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता लक्षपूर्वक पाहत चला, लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची या ठिकाणी बातमी समोर आली आहे। आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फक्त नोव्हेंबर महिन्याचाच हप्ता नव्हे तर नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासोबत आता डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता या ठिकाणी जमा होणार असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये, म्हणजेच की या दोन्ही हप्त्यांचे एकूण 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार असल्याची बातमी आपल्याला बघायला मिळत आहे। आता सविस्तर बातमी बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता या ठिकाणी पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी अजून या ठिकाणी महत्त्वपूर्ण अपडेट्स समोर आलेले आहेत। पाहू शकता योजनेचे आता नवीन आणि कठोर नियम आपल्याला बघायला मिळत आहेत। सरकारच्या माध्यमातून नवीन नियम या ठिकाणी लागू करण्यामध्ये आले असून आता ज्या लाडक्या बहिणी
नवीन नियमामध्ये बसत असतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे। योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी किंवा हप्ता मिळवण्यासाठी आता अटींचे म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून नवीन अटी नवीन निकष या ठिकाणी लागू करण्यामध्ये आले असून त्याचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे। आणि ज्या लाडक्या बहिणी आता नवीन नियमाच्या पालन करतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे। हप्त्याच्या लाभाकरिता नवीन नियमाचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे। आता बघा सरकारने कोणती कामे करायला सांगितली आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार, तर आता सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, तुमचा वेळ वाया न घालवता कोणती कामे करावी लागतील ते सांगत आहे। तर बघा यामधील जे पहिलं महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केली नसेल अशा लाडक्या बहिणींनी केवायसी करून घ्या। आता बघा या ठिकाणी पाहू शकता लाडकी बहीण योजनेमध्ये केवायसी साठी आता मुदतवाढ देखील देण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर आली आहे। आदिती तटकरे लाडक्या बहिणींना म्हणजेच की आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना दिलासा दिला असून आता लाडकी बहीण योजनेच्या केवायसी मध्ये मुदतवाढ देण्याची या ठिकाणी शक्यता बघायला मिळत आहे। जर तुम्ही अद्याप देखील या ठिकाणी केवायसी केली नसेल तर तात्काळ केवायसी करून घ्या। लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंत 1 कोटीहून अधिक महिलांची केवायसी या ठिकाणी पूर्ण झाली आहे आणि अद्याप देखील बऱ्याच लाडक्या बहिणींनी केवायसी पूर्ण केली नसल्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी तात्काळ केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। या ठिकाणी पाहू शकता अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की केवायसीची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर आहे आणि सध्या दररोज या ठिकाणी 4 ते 5 लाख महिलांची प्रक्रिया पूर्ण होत आहे। मात्र अलीकडेच या ठिकाणी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये झालेली अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे अनेक या ठिकाणी महिलांची महत्त्वाची कागदपत्रे खराब झाली आहेत किंवा या ठिकाणी म्हणजेच की हरपली आहेत। अशा काही कारणांमुळे आता केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर आली आहे। आता पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये यासाठी केवायसी साठी मुदतवाढ देण्याबाबत आता लवकरच सरकारच्या माध्यमातून निर्णय घेतला जाईल अशी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। आता बघा सरकारच्या माध्यमातून 18 नोव्हेंबर पर्यंत केवायसी करण्यासाठी मुदत देण्यामध्ये आले होते, मात्र या मुदतीमध्ये आता वाढ करण्यामध्ये येण्याची शक्यता आहे। मात्र जर बघायला गेलं तर ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केली असेल तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार असल्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप देखील या ठिकाणी केवायसी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी तात्काळ केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। आता या ठिकाणी पाहू शकता योजनेच्या 1 कोटीहून अधिक महिलांची केवायसी पूर्ण झाली असताना काही महिलांना मात्र या ठिकाणी तांत्रिक अडचणी येत होत्या। ज्या महिला एकल आहेत, ज्यांचे पती किंवा वडिलांचे निधन झाले आहे किंवा ज्या घटस्फोटित आहेत अशा महिलांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना अडथळे येत असल्याचे या ठिकाणी बघायला मिळत होते आणि यामध्ये आता लवकरच बदल होणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे। म्हणजेच या ठिकाणी बऱ्याच लाडक्या बहिणींना आता तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत होते, मात्र ही अडचण आता दूर करण्यामध्ये येणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी वेबसाईटमध्ये बदल होणार असल्यामुळे हा देखील आता सरकारचा लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना काही कामे करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले होते, कारण की सरकारने आता योजनेमध्ये काही नवीन नियम लागू केले असल्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केली नाही तर अशा लाडक्या बहिणींनी केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केवायसी करण्याचे लागू म्हणजेच या ठिकाणी अनिवार्य करण्यामध्ये आले आहे। सरकारने नवीन नियम लागू केले असून त्यामध्ये केवायसीचा नियम सरकारने लागू केला आहे। ज्या लाडक्या बहिणी केवायसी करतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे। जर तुम्ही अद्याप देखील केवायसी केली नसेल तर केवायसी करून घ्या। हे झालं आता पहिलं महत्त्वाचं काम। आता त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम कोणतं आहे तर बघा तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण की फक्त आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असलेल्याच खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, सरकारच्या माध्यमातून 2 कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले होते। यामधील पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की केवायसी करा आणि दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या। अशा पद्धतीने ही 2 कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। आता कोणती 2 कामे करायची हे तर सर्वांना माहित झाले आहे। त्यानंतर आता या ठिकाणी 17व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि 18व्या हप्त्याचे 1500 रुपये आता कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार ते आपण बघूयात आणि त्यानंतर नेमका 17वा हप्ता आणि 18वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते देखील आपण पुढे बघणारच आहोत। त्यासाठी फक्त आता राहिलेला 3 ते 4 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघत चला।
तर आता या ठिकाणी पाहू शकता कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार. तर बघा आता ज्या लाडक्या बहिणींनी अजून KYC केले नाही तर त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा दिला जाणार नाही. ज्या लाडक्या बहिणी KYC करतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा दिला जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी योजनेचा लाभ हा केवळ अशा गोरगरीब व गरजू महिलांना मिळेल ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत आहे. म्हणजेच की ज्या महिलाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर ज्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे, घरामध्ये सदस्य सरकारी नोकरीला आहेत किंवा पेन्शन घेत असतील अशा महिलांना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये येणार आहे. आता जर एकंदरीत जर बघायचं झालं तर सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची पडताळणी करण्यामध्ये आली होती आणि त्यामध्ये आतापर्यंत साधारणतः 26 लाख महिलांना अपात्र करण्यामध्ये आले आहे. आता या 26 लाख महिलांना अपात्र का करण्यामध्ये आले तर या सर्व महिला निकषामध्ये बसत नव्हत्या. ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होत आहे आणि निकषाच्या बाहेर असतील म्हणजेच की ज्या महिला निकषामध्ये बसत नसतील तर अशा सर्व महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आता लाभार्थ्यांचे बँकेचे खाते त्यांच्या आधार कार्डाशी जोडलेले असणे अत्यंत आवश्यक आहे आणि ज्या लाडक्या बहिणींचे खाते आधार कार्ड म्हणजेच की आधार कार्ड ज्या लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा होणार आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. म्हणजेच की प्रत्येक लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे आणि प्रत्येक लाडक्या बहिणींनी KYC करणे अनिवार्य आहे. अशा पद्धतीने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता हप्त्याचे वाटप होणार आहे आणि सरकारच्या माध्यमातून आता नवीन यादी या ठिकाणी तयार करण्यामध्ये येत असून ज्या लाडक्या बहिणी नवीन नियमामध्ये बसत आहेत, ज्या लाडक्या बहिणी KYC करत आहेत, ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे तर अशाच लाडक्या बहिणींचं नाव आता नवीन यादीमध्ये येईल आणि ज्या लाडक्या बहिणींचं नाव नवीन यादीमध्ये येईल तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती इथून पुढचे सर्वच हप्ते या ठिकाणी जमा केले जातील. अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची आणि अत्यंत या ठिकाणी महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे. आता या ठिकाणी पाहू शकता सरकारच्या माध्यमातून आता KYC साठी मुदतवाढ देण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र तुम्ही जर KYC केली नसेल तर लवकरात लवकर KYC करून घेण्याचा प्रयत्न करा. आता नेमका नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार तर या ठिकाणी पाहू शकता एक अतिशय महत्त्वाची अपडेट बघायला मिळत आहे. सरकारने अधिकृतपणे घोषणा केली नसली तरी न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याला बघायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी योजनेचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते या ठिकाणी म्हणजेच की 2 हप्ते आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येतील अशा पद्धतीची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जर या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये म्हणजेच की या 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाले तर आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळेल. आता हप्ता कधी मिळणार तर बघा आता सध्या KYC ची प्रक्रिया सुरू आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणींनी KYC केले नसल्यामुळे KYC साठी आता मुदतवाढ देण्याचा सरकारचा विचार आहे. आणि आता बघा ज्या लाडक्या बहिणी KYC करतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्यामुळे आता KYC ची प्रक्रिया पूर्णपणे या ठिकाणी झाल्यानंतरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होईल. आणि आता KYC ची प्रक्रिया सुरू असल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता द्यायला थोडाफार उशीर लागू शकतो आणि अशाच कारणामुळे नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता हा एकत्र जमा होण्याची दाट शक्यता आहे. आता KYC साठी 18 नोव्हेंबर या ठिकाणी मुदत देण्यामध्ये आली होती आणि यामध्ये आता म्हणजेच की मुदतवाढ देण्यामध्ये येणार आहे. म्हणजेच की साधारणतः अजून काही दिवसांची सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मुदतवाढ देण्यामध्ये येईल. म्हणजेच की एकंदरीत जर सर्व गोष्टींचा विचार केला तर नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता या ठिकाणी जमा होण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. मात्र सध्या जर विचार केला तर हप्त्याच्या लाभाकरिता KYC करणे अत्यंत आवश्यक आहे आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. पुन्हा एकदा सांगत आहे सरकारने अधिकृतपणे तारीख जाहीर केली नसली तरी न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यामध्ये आलं आहे की नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लाडक्या बहिणी
बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता या ठिकाणी जमा होण्याची दाट शक्यता आहे। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट होती। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।